सरकारची महत्त्वाकांक्षी अशी योजना म्हणजे लाडकी बहीण आणि आता या योजनेसाठी राज्यातल्या इतर योजना बंद कराव्या लागणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय। सरकार कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना कायम सुरू ठेवणार आहे आणि त्याच्या प्रसिद्धीसाठी 3 कोटींचा निधी सुद्धा मंजूर करण्यात आलाय। पण लाडकी बहीण योजनेमुळे आता इतर 2 मोठ्या योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत। पाहूयात एक रिपोर्ट। दर महिन्याला अकाउंटमध्ये 1,500 येऊ लागल्यावर जो आनंद होतो तोच हा आनंद। या आनंदामुळे लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मतदान केलं आणि महायुती सत्तेत आली। आता लाडक्या बहिणींचा हाच आनंद कायम ठेवायचा असेल तर सरकारला चांगलीच कसरत करावी लागणार आहे। लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची असेल तर शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा या योजना बंद होण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी 3 कोटींच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे। तसंच महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर दर महिन्याला 2100 रुपयांचं आश्वासन देण्यात आलंय। या आकड्यांची जुळवाजुळव करायची असेल तर आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी योजना बंद करण्याचा विचार सरकार करते। शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत फक्त 10 रुपयात जेवणाची थाळी उपलब्ध करून दिली जाते। या थाळीची शहरी भागात किंमत 50 रुपये तर ग्रामीण भागात 35 रुपये आहे। मात्र सरकार अनुदानाची रक्कम भरतं आणि नागरिकांना थाळी 10 रुपयात मिळते। शिवभोजन अंतर्गत रोज 2.25 लाख थाळ्या दिल्या जातात। चालू आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी 220 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। तर आनंदाचा शिधा या योजनेमध्ये दिवाळीला केशरी रेशन कार्ड धारकांना 100 रुपयात शिधा दिला जातो। 2023 पासून गुढीपाडवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणेशोत्सव आणि दिवाळी असा वर्षातनं 4 दिवस आनंदाचा शिधा द्यायला सुरुवात झाली। या योजनेअंतर्गत प्रत्येकी 1 किलो रवा, चणा डाळ, साखर आणि 1 लिटर तेल दिलं जातं। राज्यात जवळपास 1 कोटी लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा मिळतो। त्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। लाडक्या बहिणीसाठी आता या दोन्ही योजना बंद होण्याची शक्यता आहे। शिवभोजन थाळी ही आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं श्रमिक, कष्टकरी, गोरगरीब जनता याच्यासाठी केली होती। पण सरकारला आता ते गोरगरिबांना अन्न पुरवणं परवडत नाही, कारण त्यांना राजकारणात त्याचा उपयोग नाही आहे। पण ठीक आहे, भुजबळ साहेबांनी हा विषय मांडलाय, आम्ही त्यांच्या मागे उभे राहू। चला, मागच्या वेळी तर 125 कोटी खर्च केले। देणं काय म्हणतात ते देणं मुसळाचं आणि जाहिरात मुसळाची आहे सगळी। त्यात अधिक बोललो तर मला पुन्हा एवढं विकृत सगळं चाललेलं आहे की त्यावर आपल्याला बोलता येत नाही। पण एक सांगतो, जाहिराती देऊन लाडक्या बहिणींना पुन्हा दिशाभूल करायचं जिल्हा परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी हा एक नवा फंडा हे जाहिरातीच्या माध्यमातून आणू इच्छित आहे। तुम्ही निकष न पाडता जेव्हा पैसे त्यांच्या बँकेच्या त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे, मग पैसे द्यायच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं, हा पुन्हा प्रश्न आहे। म्हणजे हा व्यवस्थित क्राईम आहे, व्यवस्थित गुन्हा केलेला आहे सरकारनं। आणि आता त्याच्यातून पुन्हा बजेट आता बजेटमधला येणारा सगळा अडचणीचा विषय हाती घेऊन आता लाखो आमच्या बहिणींना त्याच्यातून बाहेर काढेल, मतं घेऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार। लाडक्या बहीण योजनेवरती मतं घेण्याचं काम केलं। अनेक महिलांना प्रलोभनं दिली, त्या प्रलोभनातनं महिलांनी त्यांना मतं दिली आणि मतदान करून एवढं मोठं मताधिक्याने त्यांच्या जागा निवडून आल्या। आता आज एक मी पेपरमध्ये बघितलं असेल तर त्या लाडक्या बहिणी ज्या त्यावेळेस लाडक्या होत्या त्या आता सावत्र झाल्या। त्यांची आता चौकशी करणं सुरू केलेलं आहे की जर त्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल, 2 एकराच्या वरती त्यांचं जमीन असेल, त्यांच्या उत्पन्नाचे दाखले बघितले जात आहेत आणि त्यांच्यावरती जर त्यांनी तो पैसा परत केला नाही तर गुन्हे नोंद करणार आहेत। शिवभोजन थाळी बंद करू नये यासाठी भुजबळांनीही सरकारला पत्र लिहिलंय। पत्र दिलं, त्याच्यामध्ये शिवभोजनचं एक पत्र मी त्यांना दिलं आणि त्याच्यामध्ये मी त्यांना सांगितलं की बाबा शिवभोजन 2 लाख लोक आजचा शिवभोजनचा फायदा घेत आहेत। कोण 5 रुपये देतो, कोण 10 रुपये, कोण अनेक लोक तर फुकटच ते केंद्रवारीसुद्धा त्यांना देत आहेत, फार गरीब असले तर मी त्यांना सांगितलं की हा खर्च जो आहे महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीनं अतिशय नगण्य आहे। ज्यावेळी आपण 5,000 कोटी, 10,000 कोटी, 20,000 कोटी, 25,000 कोटीचे मोठे मोठे प्रोजेक्ट्स आपण करतो आहोत
डेव्हलपमेंटचे, आणि ते करायला पाहिजे, त्याला मला काही विरोध नाही आहे. परंतु 2 लाख लोक जे आहेत की ज्यांना दुसरं काहीच मिळत नाही आहे, आणि चांगली माणसं का जेवायला जात नाही तिथे, हो अतिशय गरीब, त्यांच्याकडे काहीच नाही, ती माणसं जेवतात. लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 7 हप्ते महिलांच्या खात्यात जमा झालेत, म्हणजे महिलांना 10,500 रुपये मिळालेत. महायुती पुन्हा सत्तेत आली तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. याची जुळवाजुळव करताना सरकारची चांगलीच दमछाक होणार आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी लागणार आहेत. शिवभोजन थाळीसाठी 176 कोटींची तरतूद केली जाते. तर आनंदाचा शिधा योजनेसाठी 500 कोटींचा खर्च येतो. तर मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेसाठी दरवर्षी 1800 कोटी. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण दरवर्षी 5,500 कोटी. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी वर्षाला 1,300 कोटी. लेक लाडकी योजनेसाठी अंदाजे 1,000 कोटी. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी दरवर्षी 480 कोटी खर्च केले जातात. वित्तीय तूट भरून काढणं, त्याचवेळी लाडक्या बहिणींना खुश करणं आणि इतर योजनाही सुरू ठेवणं, अशी 3 पायांची कसरत सरकारला करावी लागणार आहे. त्यामुळे सरकार यातनं कसा मार्ग काढतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.